नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला चवीला अप्रतिम खुसखुशीत असे लागणारे आणि मुख्य म्हणजे झटपट होणारे असे उपवासाचे काकडीचे घावन दाखवणार आहे। त्याकरता इथे मी 1 वाटी वरीचे तांदूळ घेतलेले आहेत। हे मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचे आहेत। वरीचे तांदूळ छान मिक्सरमधनं बारीक वाटून घेतलेत आणि त्याचं असं पीठ बनवून घेतलंय। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा जिरं, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 पेर आलं बारीक वाटून घ्यायचं आहे। आता या वरीच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते याच्यात घालायचं आहे। त्यानंतर आता इथे मी 1 काकडी सालीसकट किसून घेतलेली आहे, तर ती काकडी आता याच्यामध्ये घालायची आहे आणि हे आता हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे। काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असल्यामुळे आधी याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे। आधी हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये मी आधी अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे आणि हे मिक्स करून घेतलेलं आहे। नंतर वाटल्यास आपण आणखीन पाणी घालू शकतो। अर्धा वाटी पाणी कमी वाटलं मला, म्हणून मी अजून 1 वाटी म्हणजे बरोबर 1.5 वाटी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि हे बॅटर बनवून घेतलं आहे। बनवलेलं घावनाचं बॅटर मी साधारण अर्धा तास मुरत ठेवलं आणि त्यानंतर तव्यावर पॅन तापत ठेवलं आणि त्याच्यावर आता हे घावन घातलेलं आहे आणि एक साईडने तूप सोडलेलं आहे। एका साईडने हे घावन छान खरपूस भाजून झाल्यानंतर आता दुसऱ्या साईडने ते मी भाजून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे सगळी घावन बनवून घ्यायची आहेत। मस्त गरमागरम खमंग कुरकुरीत अशी ही काकडीची उपवासाची घावनं तयार झालेली आहेत। त्याच्याबरोबर मी मगाशी जे आपण वाटण वाटलं त्यातलं थोडंसं वाटण त्याच्यात चवीनुसार मीठ आणि दही घालून ही चटणी बनवलेली आहे। तेव्हा तुम्ही ही झटपट होणारी काकडीची उपवासाची घावनं नक्की करून बघा। धन्यवाद। बाय बाय।